आणि बघा दोन पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला आहे अक्षय पाटील. नक्कीच मित्रांनो रंगतदार सामना आहे. ओमकार पुन्हा एकदा स्वर चेंडू येतोय थोडासा भरकटलाय. नक्कीच RNP स्पोर्ट्स श्रीवर्धन या वाहिनीच्या माध्यमातून आपण लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय. आपण पाहतोय श्री पुनाई देवी क्रिकेट संघ आणि गोडी अभंगाची यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन. आणि नक्कीच मी म्हणेन की या सामन्यामध्ये बरडकोल गावचं सीताराजाला श्रीवर्धन तालुक्यामध्ये नाव रूपाला आलेला हिरा रुचित पाटील आणि समोर माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव. हो पुन्हा एकदा वेगवान गतीचा चेंडू नक्कीच होता. नक्कीच या ठिकाणी एक धाव मिळेल. स्ट्राईक या ठिकाणी थोडीशी रोटेट होते. नक्कीच या ठिकाणी मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की माणगाव हा संघ जरी तुल्यबळ ताकदवान असला तरी सुद्धा बरडकोल हा संघ सलग 4 सामन्यांमध्ये उपांत्य फेरी असू दे किंवा विजेता हा संघ ठरलेला आहे. म्हणजे सध्या इन्फॉर्म असलेला संघ आणि रुचित पाटील बिरकावलाय आणि रुचित पाटील नावाचं वादळ आता मात्र मागे परतलाय. रुचित बॅक टू द डगआउट. एक मोठी हादरा मिळवली नक्कीच ओमकार याने. नक्कीच भरडकोल या संघासाठी थोडस मोठी विकेट या ठिकाणी असणार आहे. सुरुवातीला 2 पाटील मैदानावरती उतरले होते. स्ट्रायकिंग एंडला खरोखरच रुचित पाटील होता आणि अजूनही अक्षय पाटील आहेत. पाहावं लागेल वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाज कोण आहे. फलंदाज आलेला आहे संकेत राक्षकार. नक्कीच रुचित पाटील नावाचं वादळ आता मात्र मैदानातून शांत झालंय. नक्कीच संकेत कशा पद्धतीने आपल्या संघासाठी किती धावा करू शकेल हे सुद्धा पाहावं लागेल. आणि आमचे साथी समालोचक मित्र रोमेश वाघे सर सुद्धा या भरडकोल गावातील संघामध्ये खेळताना आणि आपली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि निर्धाव चेंडू नक्कीच वडोली फाट्यावरती झालेल्या एक नामांकित स्पर्धेमध्ये अर्थात खासदार तटकरे साहेब चषकामध्ये हाच माणगावचा संघ होता ज्या संघाने फायनलच्या मध्ये दिल्ली धमाका या संघाला सुद्धा टफ फाईट दिली होती. आणि प्रयत्न चांगला होता परंतु झेल टिपता आलेला नाहीये. कॅच ड्रॉप झालेली आहे. नक्कीच माणगाव हा संघ उपविजेता संघ म्हणून खासदार तटकरे साहेब चषकामध्ये जरी असला तरी भरडकोल या संघाला थोडंसं हलक्यात घेण्याचं कारण नसेल. कारण का भरडकोल हा संघ तितकाच ताकदीचा आहे. चांगला खेळाडू आहे. चांगल्या खेळाडूंचं भरणा आहे त्याही संघात. मोठा फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. किती धावा मिळतील. नितेश यांनी तो चेंडू फील्ड करेपर्यंत 2 धावा मिळतील. चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. नक्कीच माणगाव या संघाने दिल्ली धमाकामध्ये असणारा जगत सरकार असेल किंवा रवी बनारस अशा नामांकित खेळाडूंना सुद्धा जागेवरती उभं ठेवलं होतं. तोच माणगाव एक्सप्रेस आपण कालच्या दिवसामध्ये रोहन मस्कर ज्याला वालवटी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो पण आता मात्र शुभम जाधव माणगाव एक्सप्रेस एक आयकॉनिक खेळाडू आपल्या पुणेर गावाच्या भूमीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अंकुश आहेत दुसरं षटक हाताळण्यासाठी. षटक क्रमांक 2 अंकुश हाताळतील आणि त्याच्या गोलंदाजीचा सामना करेल संकेत. नक्कीच संकेत कशा पद्धतीने आपल्या संघाच्या धावसंख्येवरती थोडंसं भर पाडेल हे सुद्धा पाहावं लागेल. आणि 6 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. एक गडी आतापर्यंत गमावलेला आहे. ओहो सुरेख गतीचा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू ज्या
चला हुनरविली विपक्ष रानवली दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस द्यायचं आहे. आणि आणखीन एक सूचना आहे की पुढील सर्व सामने हे मात्र 10-10 चेंडूचे खेळवण्यात येतील. म्हणजे 2 षटकं, प्रत्येक षटक हा 5 चेंडूंचा राहील याची आपण कृपया करून नोंद घ्यायची आहे. हुनरवेल विपक्ष रानवली. आणि मला वाटते सलग 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. नक्कीच अजूनही स्कोर अर्थात धावफलक अजूनही तिथे थांबलेला आहे. 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू झालेले आहेत आतापर्यंत 9. आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला शुभम जाधव सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि 4था चेंडू ही निर्धाव. काय म्हणाल, या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर पाहायला मिळेल का? पहिल्या आणि पहिल्या या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आपल्याला विजय नागलोलीचा खेळाडू याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु आता अंकुर आहे आणि अंकुर या ठिकाणी लॉंग ऑनच्या रिझन मध्ये खेळून काढलाय एका धावेसाठी. नक्कीच एक धावसंख्येमुळे मेडन ओव्हरची संधी या ठिकाणी हुकलेली आहे. नक्कीच धावफलक थोडस धीम्या कासाव गतीने या ठिकाणी चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच खेळून काढलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा 1 धाव. नक्कीच थेंबे थेंबे आणि तळे साचे. पावसाच्या प्रत्येक थेंबाला सुद्धा तेवढंच महत्व असतं. म्हणून माणगाव संघ जरी तेवढाच तुल्यबळ असला तरी भरटकोल या संघामध्ये तेवढीच क्षमता आहे की आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करू शकतात. नक्कीच असं वारंवार मी म्हणत असतो की आयुष्यात क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. नक्कीच. सेकंड एंडला अक्षय पाटील. पहिला चेंडू वाईड बॉल. पंच निते सतीश पाटील. नितेश यांचा थोडासा गचाळ चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 9 धावा. पुन्हा एकदा आणि आता मात्र 9 चेंडू घोषित केलाय. नक्कीच फ्री हिट चेंडू. उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. कशा पद्धतीने फ्री हिट चेंडूवरती प्रहार करतोय अक्षय. समोर नितेश आहेत. हो हो, मोठा घणाघाती प्रहार. पर अक्षयच्या बॅटमधून येतोय षटकार. याला म्हणतात संधीचं सोनं करणं. योग्य वेळी योग्य संधीचं सोनं करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि अक्षयने आता मात्र आपल्या संघासाठी 1-2 नव्हे तर तब्बल 6 धावा वेचून दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याची मानस होता, परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आणि आता मात्र येतोय चौकार. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहू शकाल तर ओमकार आणि अंकुर यांच्या षटकामध्ये थोडेसे कमी धावसंख्या या ठिकाणी होती. परंतु नितेश यांचं षटक आता मात्र थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळतंय. कारण की यांच्या 3 चेंडूमध्ये तब्बल 1-2 नव्हे तर 12 धावा त्यांनी खर्च केल्यात. आणि धावफलकावरती धावा लागल्यात ते म्हणजे 20 धावा. 20 ऑन. चार चेंडू आणि 22 धावा. नक्कीच आपल्याला अगदी काहीच वेळामध्ये शुभम जाधव सुद्धा आपल्याला बॅटिंग साठी आलेले पाहायला मिळतील. नक्कीच भरटकोल या संघाचं सुद्धा तेवढेच कौतुक आहे. कारण गेले 4 ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सामने झाले
साखरोणे असेल, हरिहरेश्वर असेल, बागमांडला असेल, या सर्व ठिकाणी पारितोषिक विजय होऊन आणि विजेता संघ म्हणून आज आपल्या या पुनाई देवीच्या कृपाआशीर्वादाने पावन झालेल्या पुणेर गावामध्ये आपल्याला भरडकोल गावातील सितारे तसंच माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्कीच या ठिकाणी पहिलं सत्र या ठिकाणी संपत आहे. 23 धावा आतापर्यंत केलेल्या आहेत भरडकोल या संघाने आणि 24 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे माणगाव या संघासमोर. 18 चेंडू आणि 24 धावांचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने या 24 धावसंख्या जरी कमी असल्या चला रानवेली विपक्ष हुनरवेली या दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण नाणेफेकीचा कॉल करून घेण्यासाठी यायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. रानवेली विपक्ष हुनरवेली आणि यानंतरचे होणारे सामने हे 10-10 चेंडूचे राहतील. अर्थात एक षटक 5 चेंडूंचा राहील याची आपण नोंद घ्यायची आहे. नक्कीच या ठिकाणी श्री पुनाई देवी क्रिकेट संघ पुणेर आणि गोडी अभंगाची यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला आज श्री छत्रपती स्पर्शाने बावन झालेल्या रायगडच्या भूमीत आणि पर्यटकांचा तालुका म्हणून ज्या तालुक्याला संबोधलं जातं त्या श्रीवर्धन तालुक्यामधील पुणेर या गावात या क्रीडा नगरीत या रणांगणात आपल्याला विविध संघ या ठिकाणी येऊन आपल्या विजयासाठी या चषकावरती आपले नाव कोरण्यासाठी प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आणि त्यामध्ये या काल आणि आजच्या दिवसातील सर्वात मोठी हाय मैदानावरती पाहत आहोत. कारण का एका बाजूला आपण पाहू शकाल तर माणगाव आहे तर दुसऱ्या बाजूला भरडकोल आहे. नक्कीच एका बाजूला रुचित पाटील आहे तर दुसऱ्या बाजूला शुभम जाधव आहे. 18 चेंडूमध्ये 24 धावांचं आव्हान आहे. आव्हान जरी छोटं असलं तरी सुद्धा भरडकोल या संघामध्ये तेवढेच ताकदीचे गोलंदाज आहेत. नक्कीच आमचे साथी समालोचक आमचे परममित्र रोमेश वाघे सर सुद्धा आपल्याला या मैदानावरती आपल्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. नक्कीच या पहिल्या सत्रामध्ये रुचित पाटीलच्या बॅटमधून मोठे मोठे प्रहार येणं अपेक्षा साथीला आदेश आहे. आणि देवगण ओहो पुल केला, डिलाइटफुल, सक्सेसफुल, पॉवरफुल, येतोय पुन्हा एकदा षटकार. नक्कीच 3 चेंडू मध्ये 12 धावा, 24 धावांच्या आव्हानाचे या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. अजूनही 12 धावा करायच्या. नक्कीच सामना अजून हरलेला नाही आहे कारण का थोडीशी जिद्द या ठिकाणी भरडकोल गावातील खेळाडूंमध्ये आहे. नक्कीच तालुक्यातील एक नामांकित संघ म्हणून आपल्या श्रीवर्धन तालुक्यामधील भरडकोला संघ मानला जातो. देवगणचा पुन्हा एकदा चेंडू टाकलाय, भिरकावलाय, शुभम जाधव ऑन फायर. मला वाटते संध्याकाळी RNP स्पोर्ट्सच्या YouTube लाईव्हच्या माध्यमातून या शुभम जाधवच्या बॅटिंगची क्लिप आपल्याला नक्कीच YouTube वरती पाहायला मिळेल. अठरा धावा, 4 चेंडू आणि 18 धावा. मला वाटतं अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. षटकार येईल का? हो हो, काय सुंदर गोलंदाजी. नक्कीच ज्याचं नाव रायगड जिल्ह्यामध्ये एक नामांकित फलंदाज म्हणून घेतलं जातं तशा फलंदाजाला आता मात्र थोडंसं थांबवलंय. देवगण यांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आहे. तेवढंच ताकदीचा गोलंदाज म्हणावं लागेल. देवगण 5 चेंडू आणि 18 धावा. हो हो, पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला.
षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपलेला आहे. धावफलकावरतील धावा जर आपण पाहायला गेलो तर 18 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि विजयासाठी मात्र 6 धावांची आवश्यकता. अठरा धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. नक्कीच या ठिकाणी 24 धावांचा पाठलाग करत असताना शुभम जाधव नावाप्रमाणे कामगिरी म्हणावी लागेल. एक माणगाव तालुक्यातील सितारा आपल्या पुणेर गावाच्या भूमीमध्ये उतरलाय. नक्कीच सर्व प्रेक्षक सुद्धा कौतुकाने या खेळाडूकडे पाहतात आणि तेवढ्याच ताकदीचा आपल्या श्रीवर्धन तालुक्याचं नाव ज्यांनी 7 समुद्रापलीकडे नेऊन ठेवलंय तोच रुचित पाटील सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतोय. याला म्हणतात कडवी झुंज. आणि मोठा प्रहार लॉंग ऑफच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कोणती धाव या ठिकाणी शुभम जाधव घेऊ इच्छित नाहीये. मला वाटतं शुभमची अशी इच्छा आहे की आदेशने ही मॅच फिनिश करावी, परंतु छोटा पॅकेट बडा धमाका असा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती सज्ज असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू सीमारेषा पार आणि आहे ते विजयी षटकार. नक्कीच षटकाराच्या मदतीने माणगाव संघ जिंकला.